उरण कारंजा इथे एक बोट बुडलेली आहे। मला वाटतं साधारणपणे 35 एक लोक त्या बोटीवर होते। तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृहासमोर ठेवावी। मला देखील प्राथमिक माहिती मिळालेली आहे। अंदाजे 30-35 लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये, पण त्यातले जवळपास 20 लोक रेस्क्यू झालेले आहेत, पण 5-7 लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे। जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन। ही साधारणपणे 3:15 ला ही एलिफंटाकडे निघालेली बोट होती। महोदय, आज नीलकमल नावाची बोट मुंबईहून एलिफंटाकडे जात असताना एक मिनिट साहेब, ते तिकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, 80 पॅसेंजर होते, पैकी 70 मिळालेत अशी माहिती आहे। त्याच्यामुळे जे मृत झालेत त्यांच्याकरता शासनाने, जे मिसिंग आहेत त्यांच्याकरता काहीतरी भरीव निधी द्यावा ही शासनाकडे विनंती आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा ठेवलेला आहे त्यातली त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे। मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला। त्याच्यामध्ये ती नेव्ही किंवा कोस्ट गार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी एक्सरसाइज करतात, तसा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे। आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे। लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो, पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोहोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे। पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झालं तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे, मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळा उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली, त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।